गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. त्याचं नाव आहे अल्कोहोल फिनॉल्स इथर. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नंतर हा दुसरा चॅप्टर आहे अल्कोहोल्स फिनॉल्स इथर. तर सुरुवातीला आपण काय करणार आहे, अल्कोहोल्स काय असतात, मग त्याचं क्लासिफिकेशन आणि त्याचं नॉमेनक्लेचर. नंतर फिनॉल्स काय असतात, त्याचं क्लासिफिकेशन, त्याचं नॉमेनक्लेचर. आणि नंतर शेवट इथर काय असतात, त्याचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं आणि त्याचं नॉमेनक्लेचर कसं केलं जातं, दॅट इज IUPAC नॉमेनक्लेचर. त्याच्यानंतर या चॅप्टरमध्ये आपण सर्वात प्रथम अल्कोहोलच्या सगळ्या रिॲक्शन्स बघणार आहोत, नंतर फिनॉलच्या सगळ्या रिॲक्शन्स आणि शेवट आपण सगळ्या रिॲक्शन्स कशाच्या बघणार आहोत, इथरच्या. या सिक्वेन्समध्ये आपण हा चॅप्टर कंप्लीट करणार आहोत. तर हे पहिलं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण याचं क्लासिफिकेशन, हे अल्कोहोल्स काय असतात आणि त्याचं नॉमेनक्लेचर, त्याच पद्धतीनं फिनॉल आणि इतर कंप्लीट करणार आहोत. तर लेट अस स्टार्ट द चॅप्टर. सुरुवातीला आपण बघू अल्कोहोल्स. आता प्रत्येकाला माहित असेल अल्कोहोल्स काय असतं. फंक्शनल ग्रुप अल्कोहोलचं ROH. हा OH झाला फंक्शनल ग्रुप ऑफ अल्कोहोल. मग हे प्रिपेअर कसं केलं जातं किंवा याची डेफिनेशन कशी लिहायची मला सांगा. कोणताही तुम्ही एक अल्केन घ्या, कोणताही काय घ्या, अल्केन घ्या. समजा मी फर्स्ट मेंबर ऑफ अल्केन घेतो, मिथेन. याचं नाव काय, मिथेन. याच्यातून काय करतो मी, एक हायड्रोजन बाहेर काढतो, एक हायड्रोजन बाहेर काढतो आणि त्याच्या जागेवर काय टाकतो मी, OH टाकतो. बघा मी काय केलं, एक हायड्रोजन बाहेर काढला आणि त्या जागेवर काय टाकला, OH. तर तयार काय होईल बघा, CH3OH. बरोबर. मग हा झाला R ग्रुप. सुरुवातीला तो कोण होता, मिथेन. मिथेन मधून एक हायड्रोजन काढलं तर आपण त्याला मिथाइल म्हणतो. मी कॉमन नेमिंग सांगतोय पहिली. मिथेनचं एक हायड्रोजन काढलं तर मिथाइल, इथेनचं एक हायड्रोजन काढलं तर इथाइल. तसं मिथेनचं एक हायड्रोजन काढला म्हणून याचं नाव काय झालं, मिथाइल. आणि OH हा फंक्शनल ग्रुप अल्कोहोलचं आहे, म्हणजे याचं कॉमन नेम काय झालं, मिथाइल अल्कोहोल. म्हणजे याचं कॉमन नेम असं म्हणू शकतो का आपण, अल्काइल अल्कोहोल. ओके. आता याचं IUPAC कसं करायचं, IUPAC मध्ये काही रूल्स असतात आणि इथं काय रूल, अल्केनचा जो E असतो शेवटचा, इट शुड बी रिप्लेस बाय OL. सफिक्स काय टाकायचं, E ऐवजी काय टाकायचं, E काढायचं आणि काय टाकायचं, OL. हा मिथेन होता बघा, मिथेन. याचं अल्केनचं नाव काय, मिथेन. याचा E काढून टाकायचा OL, म्हणजे याचं नाव काय झालं, मिथेनॉल. हे झालं IUPAC नेम. तर मग मी असं डेफिनेशन म्हणू शकतो का, अल्कोहोल्स आर डेरिव्हेटिव्ह ऑफ अन अल्केन. कशापासून तयार केलं जातं, अल्केन पासून, इन विच वन ऑर मोर हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय OH. बघा इथे एक OH टाकला म्हणून हा मोनोहायड्रिक अल्कोहोल झाला. मोनो म्हणजे एक OH असणारा अल्कोहोल. 2 OH असणारा अल्कोहोल आपण डायहायड्रिक अल्कोहोल म्हणतो. 3 OH ट्रायहायड्रिक अल्कोहोल. मग परत डेफिनेशन नीट ऐका, अल्कोहोल्स आर डेरिव्हेटिव्ह ऑफ अन अल्केन. अल्केन पासून तयार केलेले, इन विच वन ऑर मोर हायड्रोजन्स आर रिप्लेस्ड बाय OH ग्रुप. समजलं. परत सांगतो, अल्कोहोल्स आर डेरिव्हेटिव्ह ऑफ अन अल्केन इन विच वन ऑर मोर हायड्रोजन्स आर रिप्लेस्ड बाय OH. समजलं. तर चला आता आपण याचं क्लासिफिकेशन करू. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. क्लासिफिकेशन मध्ये पहिलं आपण बघू मोनोहायड्रिक अल्कोहोल.
मोनो हायड्रिक अल्कोहोल म्हणजे त्याचं नाव तर कळलं असं. मोनो म्हणजे वन, हायड्रिक म्हणजे OH, म्हणजे ज्याच्यात 1 OH ग्रुप असतो त्याला काय म्हणतो आपण, मोनोहायड्रिक अल्कोहोल. बरोबर. आता तुमचं जर CBSEचं बुक तुम्ही जर बघितलं ते या मोनोहायड्रिक अल्कोहोलला फर्दर कसं क्लासिफाय केलं ते म्हटलंय अल्कोहोल कंटेनिंग sp3 कार्बन. काय म्हटलंय, अल्कोहोल कंटेनिंग म्हणजे C बॉन्ड OH हा जो कार्बन आहे तो sp3 पाहिजे. sp3 म्हणजे सिंगल बॉन्डेड. डबल बॉन्ड असेल तर आपण त्याला sp2 म्हणतो, ट्रिपल बॉन्ड असेल तर sp म्हणतो. सिंगल बॉन्ड असेल तर तो काय असतो, sp3. तर याच्यात आपण पहिला अल्कोहोल बघू. बघा इकडं CH3OH. CH3OH बघा किती कार्बन्स आहे, एक कार्बन म्हणजे काय, मिथेन. आणि मिथेनला आई काढून काय टाकायचा, OL, मिथेनॉल. आणि याचा कॉमन नेम तर सगळ्यांना माहिती, मिथाइल अल्कोहोल. त्याचप्रमाणे C2 बघा मी असं लिहितो, CH3 CH2OH किती कार्बन्स आहे, 2 कार्बन आहे. म्हणून इथेन ई काढून काय टाकायचं, OL, कारण OH आहे. याचं नाव काय झालं, मिथेनॉल. आता बघा या अल्कोहोल्सला आपण प्रायमरी अल्कोहोल पण म्हणतो. काय म्हणतो, प्रायमरी अल्कोहोल. बघा का बरं आपण याला प्रायमरी अल्कोहोल म्हणतो, OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे, परत तुम्हाला सांगतो, OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे त्याला पुढे जर एकच कार्बन अटॅच्ड असेल किंवा एकही कार्बन अटॅच नसेल, 2 कंडिशन असतात. OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे त्याच्या पुढे एक कार्बन अटॅच पाहिजे किंवा एकही कार्बन अटॅच नाही पाहिजे, त्याला आपण प्रायमरी अल्कोहोल म्हणतो. बघा OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे त्याला डायरेक्टली अटॅच किती कार्बन्स आहे, पुढे फक्त एकच आहे. म्हणून या कार्बनला आपण प्रायमरी कार्बन म्हणतो आणि या अल्कोहोलला आपण प्रायमरी अल्कोहोल म्हणतो. OH ज्या कार्बनला अटॅच आहे पुढे जाऊन तो एकाच कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला आपण प्रायमरी कार्बन आणि त्याच्यावर OH म्हणून आपण त्याला प्रायमरी अल्कोहोल म्हणतो. मी काय म्हटलं, OH ज्या कार्बनला अटॅच तो एक कार्बन किंवा एकही कार्बनला अटॅच नाही पाहिजे. बघा इथं OH ज्या कार्बनला अटॅच पुढे एकही कार्बन नाहीये म्हणून हा पण प्रायमरी अल्कोहोल झाला. म्हणजे OH ज्या कार्बनला अटॅच त्याला एकही कार्बन अटॅच नको किंवा एक कार्बन अटॅच पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे हे 2 एक्झाम्पल कशात झाले, प्रायमरी अल्कोहोल. आणि बघा OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो sp3 आहे, कारण सिंगल बॉन्ड आहे सगळे, डबल बॉन्ड तर इथं काही नाहीये. समजलं. तर आता आपण पुढलं बघू, सेकंडरी अल्कोहोलचे काही एक्झाम्पल्स बघू. आणि जिथं जिथं मी कॉमन नेम सांगाल तिथं तिथं तुम्ही ते कॉमन नेम बघून घ्यायचे, कारण ते कॉमन नेमनी सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये विचारू शकतात. बघा आता CH3 CHOH CH3. बघा OH ज्या कार्बनला अटॅच आहे, OH ज्या कार्बनला अटॅच आहे पुढे जाऊन तो किती कार्बनला अटॅच आहे, 2. म्हणून हा काय झाला, सेकंडरी अल्कोहोल. हा कोणता अल्कोहोल झाला, सेकंडरी. बघा OH ज्या कार्बनला अटॅच आहे पुढे जाऊन किती कार्बनला अटॅच आहे, डायरेक्टली तो 2 कार्बनला, त्याला काय म्हणतात, सेकंडरी अल्कोहोल. तर याचं कॉमन नेम खूप फेमस आहे. किती कार्बन आहे टोटल, 3. म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन. हा झाला याचं कॉमन नेम आहे आयसोप्रोपाइल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल. याला काय म्हणायचं, याला म्हणायचं आपण आयसोप्रोपाइल अल्कोहोल. दिसतंय क्लिअर, ओके. बघा OH ज्या कार्बनला अटॅच आहे पुढे जाऊन तो किती कार्बनला अटॅच आहे, 2 कार्बन, म्हणून आपण याला काय म्हणतो, सेकंडरी अल्कोहोल. हा याचं कॉमन नेम काय, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसो का, कारण ब्रांचिंग कुठं पाहिजे, सेकंड कार्बनवर. ब्रांचिंग कुठं पाहिजे, सेकंड कार्बनवर, त्याला आपण आयसो म्हणतो. पण ती ब्रांचिंग कोणाची पाहिजे, CH3 ची.
मिथाइल ग्रुपची, पण ते 3 कार्बन मध्ये शक्य नाहीये. बघा 3 कार्बन तुम्ही ब्रांचिंग सेकंड कार्बनवर कशी दाखवणार, म्हणून जर OH सेकंड कार्बनवर अटॅच असेल आणि 3 कार्बन असेल, बघा बरं का, OH सेकंड कार्बनवर अटॅच असेल आणि फक्त 3 कार्बन असेल तर त्याला आपण आयसोप्रोपाइल म्हणतो. मग हा काय झाला, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. याचा IUPAC नेम बघू आपण. हा OH फंक्शनल ग्रुप आहे. नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम द एंड विच इज नियर टू द फंक्शनल ग्रुप. अशा एंडनी नंबरिंग करा का OH जवळ आला पाहिजे. इथून नंबरिंग केलं तर 1 2 3, OH 2 नंबर कार्बनवर येतो. इथून स्टार्ट केलं तर 1 2 3, परत 2 नंबरच येतो. म्हणजे तुम्ही नंबरिंग कुठून पण स्टार्ट करू शकता. तर मी इथून स्टार्ट करतो 1 2 3. दुसऱ्या कार्बनवर काय आहे, फंक्शनल ग्रुप आहे. टोटल कार्बन्स किती आहे, 3. 3 म्हणजे काय, प्रोपेन. 3 म्हणजे काय, प्रोपेन. ई काढायचा. पण आता OH कोणत्या कार्बनवर हे पण लिहायचंय आपल्याला. तर 2OL. बघा इथं काही गरज नव्हती नंबर लिहिण्याची, कारण एकच कार्बन आहे. इथं पण काही गरज नव्हती, कारण या कार्बनवर तुम्ही OH टाकला काय आणि या कार्बनवर OH टाकला काय, तो फर्स्टच येणार आहे. पण इथं नंबरची गरज आहे, कारण OH हा फर्स्ट कार्बनवर सुद्धा येऊ शकतो ना, OH हा सेकंड कार्बनवर येऊ शकतो. म्हणून प्रोपेन 2 ऑल किंवा याला 2 प्रोपेनॉल पण म्हणतात. 2 हा पुढे लिहिला जातो, पण नवीन IUPAC चे रेकमेंडेशन मध्ये नंबर हा मध्ये लिहिला पाहिजे. ओके, तर प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल झाला. आता आपण बघणार आहोत टर्शियरी अल्कोहोल. टर्शियरी अल्कोहोल किंवा 3 डिग्री अल्कोहोल आपण म्हणतो. याला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. तर नीट बघून घ्या. बघा OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो पुढे जाऊन 1 2 3 कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा कोणता अल्कोहोल झाला, टर्शियरी अल्कोहोल. आणि याचं फेमस नाव आहे टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शियरी किती कार्बन्स, 1 2 3 4. 4 म्हणजे ब्युटाइल. टर्शियरी ब्युटाइल, टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल. याचा IUPAC नेम बघू आपण. IUPAC मध्ये काय केलं जातं, सुरुवातीला सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन. तर 1 2 3 हीच लॉंगेस्ट दिसते मला. मग नंबर देतो 1 2 3. 2 वर मला एक ब्रांच दिसतो, दॅट इज मिथाइल. आणि 2 वर OH पण दिसतो. जर IUPAC तुम्ही नीट शिकला असाल तर ब्रांचिंग आपण पहिली नेम करतो. मग याचं नाव होणार आहे 2 मिथाइल. 2 मिथाइल. टोटल कार्बन्स किती आहे, 1 2 म्हणजे लॉंगेस्ट कार्बन चेन मध्ये 1 2 3. 3 म्हणजे प्रोपेन. प्रोपेन आणि E शुड बी रिप्लेस बाय OL. पण तो OH कोणत्या कार्बनवर, सेकंड कार्बन, म्हणजे 2OL. म्हणजे याचं नाव होणार आहे 2 मिथाइल प्रोपेन 2OL. समजलं, 2 मिथाइल प्रोपेन 2OL. म्हणजे हा प्रायमरी पण असू शकतो, सेकंडरी पण असू शकतो आणि टर्शियरी. समजलं काय प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. आता पुढे क्लासिफिकेशन बघू आपण. मी रफ करतो. पुढलं क्लासिफिकेशन आहे अलायलिक अल्कोहोल. अलायलिक अल्कोहोल म्हणजे काय, मी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला समजून सांगतो. बघा बघा हा अलायलिक अल्कोहोल आहे. OH ज्या कार्बनला अटॅच आहे, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो sp3 पाहिजे. पण तो जो शेजारच्या कार्बनला अटॅच आहे तो sp2 पाहिजे. ज्याला sp2 sp3 समजत नसेल त्यांनी एक सोप्या भाषेत सांगतो बघा मी. OH ज्या कार्बनला अटॅच पाहिजे तिथं सिंगल बॉन्ड पाहिजे, पण तो सिंगल बॉन्ड कार्बन ज्या कार्बनला पुढे जाऊन अटॅच आहे तिथं डबल बॉन्ड पाहिजे. OH ज्या कार्बनला अटॅच आहे तिथं काय पाहिजे, सिंगल बॉन्ड. पुढे जाऊन
तो अशा कार्बनला अटॅच पाहिजे जिथे डबल बॉन्ड आहे. समजलं? तर याला आपण काय म्हणतो, अलायलिक अल्कोहोल. अलायलिक अल्कोहोल मीन्स OH which is attached to a carbon should be sp3. Further that carbon should be attached to a carbon which contains sp2 hybridization. बघ याला आपण डायरेक्ट काय लिहू शकतो, अलायलिक अल्कोहोल कॉमन नेम. याचं IUPAC नेम कसं लिहू शकतो, आपल्याला नंबरिंग स्टार्ट करायची विच इज नियर टू द OH, म्हणजे या कार्बनला फर्स्ट नंबर येणार. बघा नंबर कार्बनला द्यायचा, नंबर ऑक्सिजनला वगैरे कोणत्याही फंक्शन ग्रुपला द्यायचं नाही. सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन. नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम द एंड विच इज नियर टू द फंक्शन ग्रुप. तर हा झाला फर्स्ट, हा झाला सेकंड, हा झाला थर्ड. तर किती कार्बन झाले टोटल, 1 2 3 3 कार्बन म्हणजे प्रोपेन. पण तुम्हाला दिसतं की इथं डबल बॉन्ड आहे. तर डबल बॉन्ड असेल तर ANE ऐवजी आपण ENE वापरतो. मग मी ANE रफ करतो. तो डबल बॉन्ड सेकंड कार्बन वर स्टार्ट झाला म्हणून 2ENE. समजलं? ANE काढून मी ENE का टाकलं, कारण ANE म्हणजे सिंगल बॉन्ड, ENE म्हणजे डबल बॉन्ड. तो डबल बॉन्ड कुठं स्टार्ट झाला, सेकंड नंबरवर कार्बनवर. आता आपल्याला फंक्शन ग्रुपचा नंबर लिहायचा, तो फर्स्ट कार्बनवर आहे आणि E रिप्लेस करायचा आपल्याला, कारण आपण शिकलो E शुड बी रिप्लेस बाय OL. मग E काढून मी टाकतो 1 OL. बघा किती जणांना समजलं हे नेमिंग कसं करायचं. इथेन मिथेन प्रोपेन 3 कार्बन म्हणून प्रोपेन. पण हा डबल बॉन्ड असल्यामुळे हा प्रोपेन नाही, हा प्रोपेन आहे ENE. पण तो डबल बॉन्ड कुठं स्टार्ट करायचा हे पण मेन्शन करायचं, 2ENE. आणि पुढे आपण शिकलो E शुड बी रिप्लेस बाय OL. तर तो E पण काढला आणि ज्या कार्बनवर OH आहे त्याचा नंबर द्यायचा 1 OL. तर सगळ्यांना कळलं व्हॉट इज अलायलिक अल्कोहोल. ओके, आता बघा अलायलिकचाच दुसरा प्रकार आहे. आपला 2 क्लासिफिकेशन झालं. अलायलिकचाच दुसरा प्रकार आहे बेन्झायलिक अल्कोहोल. बेन्झायलिक अल्कोहोल म्हणजे तिथं बेन्झिन आहे, तिथं काय बेन्झिन आहे. आता बघा ही झाली बेन्झिन रिंग CH2OH. बघा का म्हटलो मी अलायलिकचाच प्रकार आहे. बघा OH ज्या कार्बनला अटॅच आहे, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कोणता कार्बन आहे, sp3. पण पुढे जाऊन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन काय आहे, sp2. बघा OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो sp3, तो पुढे जाऊन कार्बनला कोणत्या कार्बनला अटॅच आहे, डबल बॉन्ड आहे. बघा इथं डबल बॉन्ड आहे की नाही बेन्झिन रिंगचा. पण बेन्झिन आहे म्हणून याला अलायलिकचाच प्रकार आहे, पण बेन्झिन असल्यामुळे याला स्पेशल नाव दिलं बेन्झायलिक. आता असं असलं आणि याचं जर नॉमेनक्लेचर कधी विचारलं, बघा आपण नॉमेनक्लेचर मध्ये खूप टफ स्ट्रक्चर सुद्धा 11th मध्ये आपण नॉमेनक्लेचर मध्ये शिकलोय. पण कधी कधी एक्झाम मध्ये असं सिंपल स्ट्रक्चर्स देऊन तुम्हाला कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केला जातो. बघा याचं जर IUPAC नेमिंग करायचं असेल तर तुम्ही काय करायचं, आपल्याकडे 2 सिस्टीम आहे. बघा हा ही झाली बेन्झिन रिंग आणि ही झाली बाहेर ब्रांच म्हणू आपण त्याला. ज्याच्याकडे फंक्शनल ग्रुप आहे, ज्याच्याकडे फंक्शनल ग्रुप आहे त्याला मेन धरायचं. तर फंक्शनल ग्रुप कोणाकडे, या CH2 कडे. मग याला नंबर करायचा हा फर्स्ट. म्हणजे ही बेन्झिन रिंग काय झाली, एका ब्रांच तयार झाली. ज्याच्याकडे फंक्शनल ग्रुप आहे तो झाला मेन. त्याच्याकडे भलेही कार्बन्स कमी असू द्या पण त्याच्याकडे फंक्शनल ग्रुप आहे तो झाला बॉस. त्याला नंबर द्यायचं फर्स्ट. मग फर्स्ट वर ही बेन्झिन रिंग आहे. बघा मिथेनचा एक हायड्रोजन काढला तर आपण त्याला मिथाइल म्हणतो. इथेनचा एक हायड्रोजन काढला तर आपण त्याला इथाइल म्हणतो. ब्युटेनचा एक हायड्रोजन काढला त्याला ब्युटाइल म्हणतो. प्रोपेनचा एक हायड्रोजन काढला तर त्याला प्रोपाइल म्हणतो. परत सांगतो बघा, मिथेनचा एक हायड्रोजन काढला तर त्याला आपण मिथाइल म्हणतो. इथेनचा एक हायड्रोजन काढला तर आपण त्याला इथाइल म्हणतो. मग बेन्झिनचा एक हायड्रोजन, आता बघा बेन्झिनला सगळीकडेच हायड्रोजन असतात बरोबर. बेन्झिनचा एक हायड्रोजन काढला तर त्याला बेन्झाइल म्हणत नाही.
आपण काय करतो, मिथेन, मिथाईल, इथेन, इथाईल, बेन्झिन, बेन्झाईल. बेन्झिनचा एक हायड्रोजन काढला त्याला फिनाईल म्हणतो, एवढं ध्यानात ठेवायचं. हा कन्फ्युजिंग आहे सगळ्यांना, कारण मिथेनचा एक हायड्रोजन काढला तर मिथाईल, इथेनचा एक हायड्रोजन काढला तर इथाईल, बेन्झिनचा एक हायड्रोजन काढला तर बेन्झाईल म्हणतो आपण, पण तो बेन्झाईल नसून तो काय असतो, फिनाईल असतो. हे ध्यानात ठेवायचं. तो काय असतो, फिनाईल असतो. तर ही झाली ब्रांच. ब्रांच फर्स्ट नंबरवर कार्बन आहे म्हणून मी याला म्हणणार 1 फिनाईल. काय म्हणणार, 1 फिनाईल. बघा बेन्झाईल नाही, फिनाईल. 1 फिनाईल. फिनॉल. फिनॉल कसा असतो, रिंगला काय अटॅच असतो, OH. मग एचच्या जागेवरच OH आणला ना आपण, H काढून काय आणला, OH. मग त्याला फिनाईल म्हणतात, म्हणून आपण त्याला फिनॉल म्हणतो, बेन्झाईल नाही. कन्फ्युज व्हायचं नाही, त्याला बेन्झाईल नाही म्हणायचं, काय म्हणायचं, फिनाईल. मग याचं नाव काय झालं, 1 फिनाईल झालं. किती कार्बन आहे टोटल, एकच कार्बन इथं मेन ब्रांच मध्ये, म्हणजे मिथेन. आणि मिथेनचा ई कशाने रिप्लेस करायचा, OL. इथं नंबर द्यायचं काहीच गरज नाही, कारण एकच कार्बन आहे. OH आणखीन कुठं टाकू शकता तुम्ही, एकच कार्बन आहे म्हणून त्याला आपण नाव दिलं 1 फिनाईल मिथेनॉल. बघा याच्यातच आणखीन एक एक्झाम्पल देतो, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ही झाली बेन्झीन रिंग, हा झाला CH2, हा झाला CH2, हा झाला OH. याच्याकडे फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे दिस इज अ बॉस. हा नेम ठरवणार. तर हा फर्स्ट, हा सेकंड, कारण नंबरिंग विल स्टार्ट फ्रॉम द एंड विच इज नियर टू द फंक्शनल ग्रुप. हा झाला फर्स्ट, हा झाला सेकंड. सेकंड वर कोणता आहे आता, हा फिनाईल आहे. तर 2 फिनाईल, 2 फिनाईल. किती कार्बन आहे टोटल, 2 कार्बन, म्हणून इथेन ई काढायचा आणि OL टाकायचा. पण कोणत्या कार्बनवर आहे, फर्स्ट कार्बनवर आहे, म्हणून फर्स्ट OL. याचं नाव झालं 2 फिनाईल इथेन 1 OL. 2 फिनाईल इथेन 1 OL. समजलं. ओके. आता पुढे बघा, अलायलिक झालं, बेन्झायलिक झालं. पुढे विनायलिक अल्कोहोल. विनायलिक, वी ध्यानात ठेवायचं, वी कसं ध्यानात ठेवायचं बघा, CH2 डबल बॉन्ड CHOH. बघा OH ज्या कार्बनवर अटॅच आहे त्याच कार्बनवर डबल बॉन्ड आहे. OH ज्या कार्बनवर अटॅच आहे त्याच कार्बनवर काय आहे, OH आहे. अलायलिक मध्ये तसं नव्हतं. OH ज्या कार्बनला अटॅच आहे तिथं सिंगल बॉन्ड आणि त्याच्या शेजारच्याला डबल बॉन्ड होतं. OH इथं काय, OH अशा कार्बनला अटॅच तिथं डायरेक्ट डबल बॉन्ड आहे, म्हणून असं ध्यानात ठेवायचं. बघा वी म्हणजे या 2 कार्बन मध्येच काय डबल बॉन्ड आहे, त्याच्यावरच OH आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, OH is attached to a carbon which is sp2. OH is attached to a carbon which is sp2. तर समजलं विनायलिक काय. आता याचं नेम करू आपण. हा फर्स्ट झाला, हा सेकंड झाला. 2 कार्बन म्हणून इथेन नाही, इथीन, कारण डबल बॉन्ड आहे. फर्स्ट कार्बन वर स्टार्ट होतो, मग इथं 2च कार्बन आहे, मग इथं फर्स्ट काय आणि इथं फर्स्ट काय, दोन्ही सारखेच आहे, म्हणून नंबर लिहायची काय गरज नाही. तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही नंबर लिहा 1 EN आणि फर्स्ट कार्बनवरच काय आहे, OH आहे, म्हणून ई काढायचा आणि OL टाकायचं. बघा कोणती सिस्टीम झाली, ही इनॉल सिस्टीम झाली. कोणती सिस्टीम झाली, इनॉल. आणि इनॉल हे अनस्टेबल असतात. इनॉल काय असतात, जिथं जिथं तुम्हाला हे इनॉल्स दिसतील तिथं तिथं ते काय असतात, अनस्टेबल असतात. बघा एक छोटासा कन्सेप्ट सांगतो, म्हणजे तुम्ही जर नाव ऐकलं असेल टाटोमेरिझम. आपण टाटोमेरिझम कधी करतो, ज्यावेळेस कीटो इनॉल सिस्टीम असते. काय असते, कीटो इनॉल सिस्टीम. त्याच्यासाठी तुम्ही काय लक्षात ठेवायचं बघा,
एक्स बॉन्ड वाय डबल बॉन्ड झेड. सर आता हे एक्स वाय डबल बॉन्ड झेड काय आहे? हे शॉर्ट ट्रिक्स आहे टाटोमेरिझम करण्यासाठी. बघा काय शॉर्ट ट्रिक, एक्स बॉन्ड वाय डबल बॉन्ड झेड. हा झेड काय असू शकतो? कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. काय असू शकतो? कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. मी याला असं ध्यानात ठेवतो कॉन्स. कॉन्स म्हणजे आपली जी मका असते त्याला आपण कॉन्स म्हणतो. CONS. कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. कोण पाहिजे? हा झेड. हा एक्स कसं पाहिजे? इट शुड हॅव हायड्रोजन. त्याच्याकडे काय पाहिजे? हायड्रोजन पाहिजे. बट itself should not be hydrogen. बघा कन्फ्युजिंग. इट शुड हॅव हायड्रोजन म्हणजे त्याच्याकडं हायड्रोजन पाहिजे, पण म्हणजे त्याच्या वरती हायड्रोजन पाहिजे. म्हणजे हा जो एक्स आहे तिथं जर कार्बन असला तर ते कार्बनवर हायड्रोजन पाहिजे, स्वतः हायड्रोजन नकोय. इट शुड हॅव हायड्रोजन बट इट सेल्फ शुड नॉट बी हायड्रोजन. तो स्वतः हायड्रोजन नको. त्या कार्बनवर हायड्रोजन असेल तर 100% चालणार, पण तो स्वतः हायड्रोजन नको. आणि हा वाय तुम्ही कोणताही घेऊ शकता. हा वाय काय करू शकतो? तुम्ही कोणताही घेऊ शकतात. आता मी इथं एक्झाम्पल देतो, हे रफ करतो बघा. इथं एक्झाम्पल बघा. CH3C डबल बॉन्ड OH. फक्त 2च मिनिटात लगेच आपण नॉमेनक्लेचर परत स्टार्ट करू. पण हा कन्सेप्ट इथं सांगणं खूप महत्वाचं आहे, कारण इनॉल हे अनस्टेबल असतात. त्यांना तुम्हाला किटो फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असतं. बघा हा जर कंपाऊंड तुम्हाला दिला आणि असं विचारलं हा टाटोमेरिझम देतो का नाही, तर तुम्ही बघा इथं एक्स वाय आणि इथं झेड टाकतो. बघा वाय आणि झेड, हा वाय आणि झेड म्हणजे डबल बॉन्ड आहे का? आहे. झेड हा ऑक्सिजन आहे, आपल्याला CONS मधला कोणताही असू द्या, इथं आहे. एक्स काय? कार्बन आहे, पण त्या कार्बनवर काय? हायड्रोजन पाहिजे, पण तो स्वतः हायड्रोजन नको. म्हणजे असं नकोय आपल्याला HC डबल बॉन्ड H. एक्स वाय झेड. वाय आणि झेड मध्ये काय आहे? डबल बॉन्ड आहे, पण एक स्वतः हायड्रोजन आहे, स्वतः हायड्रोजन नकोय. त्या कार्बनवर हायड्रोजन असला तर चालत, नायट्रोजनवर हायड्रोजन असला तर चालत, पण तो स्वतः हायड्रोजन नकोय. समजलं? ओके. तर आता तुम्ही काय करायचं, म्हणजे असं जर क्वेश्चन आलं वेदर इट शोज टाटोमेरिझम, 100% आन्सर आहे येस, इट शोज टाटोमेरिझम. कारण एक्स बॉन्ड वाय डबल बॉन्ड झेड. तुम्ही काय करायचं? एक्स वरचा एक हायड्रोजन शिफ्ट करायचा झेड ला. एक्स वरचा एक हायड्रोजन शिफ्ट करायचा झेड ला. आणि जो डबल बॉन्ड आहे वाय आणि झेड मध्ये तो आता आला पाहिजे एक्स आणि वाय मध्ये. 2 कंडिशन करायची बघा. एक्स वरचा हायड्रोजन उचलायचा आणि झेड वर टाकायचा, आणि जो बॉन्ड वाय आणि झेड मध्ये तो आता एक्स आणि वाय मध्ये आला पाहिजे. म्हणजे कसं टाटोमेरिझम होणार? टाटोमेरिझम सुद्धा आपण डबल हेडेड एरोनी दाखवतो. एक्स वरचा हायड्रोजन काढला आणि झेड वर टाकला, म्हणजे इथं आता फक्त 2च हायड्रोजन आहे, बरोबर. आणि तो कशात टाकला? झेड वर. एक्स वरून हायड्रोजन कुठं शिफ्ट केला? झेड वर. आणि जो वाय आणि झेड मध्ये डबल बॉन्ड आहे आता तो कुठं आला पाहिजे? एक्स आणि वाय मध्ये. म्हणजे इथं समजलं? हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट केला आणि इथून हायड्रोजन इथं शिफ्ट केला. बघा इथं जर C डबल बॉन्ड O आहे म्हणजे आपण याला कीटो सिस्टीम म्हणतो. कोणती सिस्टीम म्हणतो? कीटो. आणि इथं डबल बॉन्ड आणि OH म्हणून आपण याला इनॉल म्हणतो. याला आपण काय म्हणतो? डबल बॉन्ड आणि OH म्हणून आपण याला इनॉल म्हणतो. आणि 99% केस मध्ये कीटो फॉर्म इज मोर स्टेबल दॅन इनॉल. 99 केस मध्ये का म्हटलं? कारण 1-2 एक्सेप्शन आहे, ती आपण ज्यावेळेस आपण अल्डिहाइड कीटोन चॅप्टर शिकणार आहे त्यावेळेस ते एक्सेप्शन मी तुम्हाला सांगून देईन. पण इथं ध्यानात ठेवायचं कीटो फॉर्म जास्त स्टेबल आहे.
मग इनॉल मधून परत कीटो मध्ये जाता येईल का? जो हायड्रोजन इथून दिला होता तो परत इथं रिव्हर्स करा, आणि जो डबल बॉन्ड इथं होता आता इथं करा. बरोबर. तर मी काय सांगत होतो, हा इनॉल फॉर्म अनस्टेबल आहे. मग इथं काय इनॉल फॉर्म हा CH2 डबल बॉन्ड CH आणि OH. हा बघा हा इनॉल फॉर्म, याचा परत कीटो फॉर्म करता येईल का? जो डबल बॉन्ड आहे तो परत शिफ्ट करा आणि इथं हायड्रोजन शिफ्ट करा, म्हणजे काय तयार होईल परत CH3 C डबल बॉन्ड OH, म्हणजे हा झाला कीटो फॉर्म. समजलं? तर याला विनायलिक अल्कोहोल म्हणतात. विनायलिक म्हणजे वी म्हणजे डबल बॉन्ड. समजलं? चला पुढे क्लासिफिकेशन करू आपण. बघा मोनोहायड्रिक अल्कोहोल झालं आपल्याला क्लासिफाय करून. आता आपण डायहायड्रिक ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स बघू, म्हणजे मोर दॅन वन OH ग्रुप. तर आपण त्याला अशी हेडिंग टाकू, पॉली हायड्रिक अल्कोहोल. याचे फार एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे नाही, कारण पूर्ण चॅप्टर आपल्याला मोनोहायड्रिक अल्कोहोलच्या रिॲक्शन्स बघायचे, म्हणजे एकच OH ग्रुप. पण नेमिंगसाठी एकापेक्षा जास्त OH ग्रुप आला तर करायचं काय? तर एकापेक्षा जास्त म्हणजे आपण डायरेक्ट त्याला हेडिंग अंडर टाकलं पॉलीहायड्रिक अल्कोहोल. पॉलीहायड्रिक अल्कोहोल मीन्स मोर दॅन वन OH. मोर दॅन वन OH. आता एक्झाम्पल बघा, CH2OH आणि हा CH2OH झाला का नाही एकापेक्षा जास्त OH. हा झाला डायहायड्रिक अल्कोहोल. कोणता अल्कोहोल झाला? डायहायड्रिक अल्कोहोल. बघा आता याला नेम कसं करायचं, OH ज्या कार्बनवर अटॅच आहे तिथून नंबरिंग स्टार्ट करा. मग तुम्ही या कार्बनवरून नंबरिंग स्टार्ट किंवा या कार्बनवरून नंबर स्टार्ट करा. मी इथून नंबर स्टार्ट करतो 1 2. फर्स्ट वन पण OH आहे, सेकंड वन पण OH आहे. मग दोन कार्बन आहे म्हणजे काय नाव झालं इथं? इथेन. बघा ज्यावेळेस एक OH असतो आपण E शुड बी रिप्लेस बाय OL. पण एकापेक्षा जर जास्त OH आले तर E रिप्लेस करायचा नाही. एकापेक्षा जर जास्त OH आले तर E रिप्लेस करायचा नाही. E आहे तसंच ठेवायचा, म्हणून मी त्यांचा E आहे तसंच ठेवतो. फर्स्ट आणि सेकंड कार्बनवर काय आहे? OH आहे, म्हणून इथं लिहितो डॅश करून 1,2. फर्स्ट आणि सेकंड वर दोनदा OH आहे म्हणून इथं लिहितो डायओएल. डायऑल. डाय म्हणजे 2 टाइम्स, OL म्हणजे अल्कोहोल. फक्त ध्यानात ठेवायचं एकापेक्षा जर जास्त OH असेल तर E काढायचा नाही. E शुड बी रिटेन. म्हणजे याचं नाव काय झालं? इथेन 1,2 डायऑल. याचं कॉमन नेम आहे. कॉमन नेम म्हणजे समजा हा OH आणि हा OH इथं नसता, हा OH आणि हा OH इथं नसता तर इथं काय झालं असतं? डबल बॉन्ड तयार झाला असता. तर याचं कॉमन नेम काय आहे? इथायलिन ग्लायकॉल. याचं कॉमन नेम काय? इथायलिन ग्लायकॉल. देणार ठेवायचं याचं कॉमन नेम काय? इथायलिन ग्लायकॉल. आणखीन एक एक्झाम्पल बघू आपण. बघा CH2OH CHOH CH2OH ट्रायहायड्रिक अल्कोहोल. बघा ट्रायहायड्रिक अल्कोहोल तीनदा OH ग्रुप आहे. नंबरिंग स्टार्ट करू आपण. फर्स्ट सेकंड थर्ड. फर्स्ट सेकंड थर्ड. 3 कार्बन आहे म्हणजे काय? प्रोपेन. तर मी इथं लिहितो बघा प्रोपेन. E रिप्लेस करायचा नाही. फर्स्ट कार्बनवर OH आहे, सेकंड कार्बनवर OH आहे, थर्ड कार्बनवर OH आहे. 1, 2, 3 ट्रायओएल. ट्रायऑल. ट्रायओएल. 4 असेल तर टेट्रा, 5 असेल तर पेंटा. ओके. याचं कॉमन नेम फेमस आहे. याला आपण ग्लिसरॉल म्हणतो. काय म्हणतो आपण ना? ग्लिसरॉल किंवा ग्लिसरीन. जे आपण चेहऱ्याला लावतो, हाताला लावतो त्याला आपण ग्लिसरीन म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? ग्लिसरॉल. अल्कोहोलचा प्रकार आहे ट्रायहायड्रिक अल्कोहोल. समजलं? तर इथं आपण अल्कोहोलचं क्लासिफिकेशन स्टॉप करू. आता आपण स्टार्ट करू फिनॉलचं.
क्लासिफिकेशन किंवा फिनॉलचं नॉमेनक्लेचर. बघा ही झाली बेन्झिन रिंग. आणि बेन्झिन रिंगचा जर इथून हायड्रोजन काढला आपण आणि त्याच्या जागेवर जर OH टाकला, म्हणजे कोणताही हायड्रोजन ना, असं नाही का टॉपचाच हायड्रोजन, कोणताही हायड्रोजन काढला आणि त्या जागेवर काय टाकलं प्लस OH, म्हणजे OH जर टाकला तर काय तयार होईल, ही रिंग तयार झाली. आणि त्या H च्या जागेवर आपण काय टाकलं OH. तर याला काय म्हणायचं आपण, याला आपण म्हणायचं फिनॉल. तर याला सिस्टीम कोणती म्हणायची, ओके. तर बेन्झिनचा एक हायड्रोजन काढून आपण जर त्याला OH ने रिप्लेस केलं तर आपण त्याला काय म्हणतो, फिनॉल म्हणतो. तर आपण याचं आता क्लासिफिकेशन बघू. पहिलं आपण बघू मोनोहायड्रिक फिनॉल. पहिलं आपण बघू मोनोहायड्रिक फिनॉल, म्हणजे ओनली वन OH ग्रुप. काय, एक OH ग्रुप आहे. बघा असा जर कंपाऊंड असेल, हा इथं OH आणि मी एखादं सबस्टिट्यूट टाकतो. बघा इथं टाकलं मी CH3. तर फिनॉल हा मेन फंक्शन ग्रुप आहे. तर याला फर्स्ट नंबर द्यायचा, हा सेकंड. मग याचं IUPAC नेम कसं असणार, 2-मिथाइल फिनॉल. बघा OH हा फंक्शन ग्रुप आहे म्हणून त्याला फर्स्ट नंबर, इथं कार्बन आहे ना म्हणून त्याला फर्स्ट नंबर, हा सेकंड वर मिथाइल आहे म्हणून 2-मिथाइल फिनॉल. बघा आता हा झाला फिनॉल, बरोबर. त्याचे एक्झॅक्ट अपोजिट पोझिशन काय असते, पॅरा. हे तुम्हाला शिकवलेलं आहे. OH एक्झॅक्ट अपोजिट पोझिशन काय असते, पॅरा. या दोन पोझिशन काय असतात, आर्थो. नेबरिंग पोझिशन्स कोणत्या असतात, आर्थो. आणि या पोझिशन्स कोणत्या असतात, मेटा. असं काही नाही का ते OH वरती टॉपलाच पाहिजे, पुढे असू द्या. समजा OH इथं असेल तर एक्झॅक्ट अपोजिट काय, पॅरा. नेबरिंग पोझिशन्स काय, आर्थो. आणि पोझिशन्स काय, मेटा. हे प्रत्येकाला माहित असेल. तर हा CH3 कोणत्या पोझिशनला आहे, ऑर्थो पोझिशनला आहे. आणि CH3 आणि OH दोघांना टुगेदर आपण क्रिसॉल म्हणतो, म्हणून याचं नाव आहे ऑर्थो क्रिसॉल. याचं नाव काय आहे, ऑर्थो क्रिसॉल. जे मी कॉमन नेम सांगतो, ऑर्थो क्रिसॉल काय झालं, याचं कॉमन नेम झालं. आणि 2-मिथाइल फिनॉल काय झालं, याचं IUPAC नेम झालं. याचं IUPAC नेम झालं. आणि ऑर्थो क्रिसॉल काय झालं, याचं कॉमन नेम झालं. जे कॉमन नेम सांगतो ते व्यवस्थित ध्यानात ठेवायचे. बघा इथं OH आणि इथं CH3 असेल तर आता 1 2 3 तर काय होणार, 3-मिथाइल फिनॉल. आणि CH3 कोणत्या पोझिशनवर आहे, आता मेटा पोझिशनवर आहे, म्हणजे याला म्हणायचं मेटा क्रिसॉल. काय म्हणायचं, मेटा क्रिसॉल. आणखीन एक पोझिशन होऊ शकते, OH आणि इथं CH3. तर याला 4-मिथाइल. हा 4-मिथाइल, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. 4-मिथाइल फिनॉल. तर याला आपण काय म्हणू शकतो, पॅरा क्रिसॉल. काय म्हणू शकतो आपण याला, पॅरा क्रिसॉल. तर हे झालं मोनोहायड्रिक फिनॉल. आता आपण पॉलीहायड्रिक फिनॉल बघू. मोर दॅन 1 OH ग्रुप. पॉलीहायड्रिक फिनॉल म्हणजे काय, मोर दॅन
वन OH ग्रुप. बघा हा इथं OH आणि त्याच्या ऑर्थो पोझिशनला जर OH असेल, दोन OH असतील तर याला आपण नंबर देऊ 1 2. हा बेन्झीन, याचा आययुपीएसी नेम कसं लिहायचं? बेन्झीन. ई रिप्लेस करायचा नाही, कारण एकापेक्षा जास्त OH असतात आपण ई रिप्लेस करत नाही. फर्स्ट आणि सेकंड पोझिशन मध्ये OH म्हणजे डायॉल. बेन्झीन 1,2 डायॉल. याला काय म्हणतो? बेन्झीन 1,2 डायॉल. याचं कॉमन नेम आहे कॅटेकॉल. हे ध्यानात ठेवायचं, याचं कॉमन नेम काय आहे? कॅटेकॉल. तेच जर OH इथं आणि इथं असेल तर लिहा बरं याचा आययुपीएसी नेम. व्हिडिओ पॉज करा आणि याचा आययुपीएसी नेम लिहा. याचं नाव काय आहे? बेन्झीन 1,3 डायॉल. बेन्झीन 1,3 डायॉल. याला आपण रिसोर्सिनॉल. याला आपण काय म्हणतो? रिसोर्सिनॉल. कॉमन नेम काय याचं? रिसोर्सिनॉल. दोन्ही OH एकामेकाच्या ऑर्थो पोझिशन मध्ये असेल तर कॅटेकॉल, मेटा पोझिशन मध्ये असेल तर रिसोर्सिनॉल, आणि पॅरा पोझिशन मध्ये असेल तर आपण त्याला हायड्रोक्विनोन किंवा क्विनॉल म्हणतो. बघा कसं, हा इथं एक OH ग्रुप आणि इथं एक OH ग्रुप. तर याचा आययुपीएसी नेम पहिला लिहू आपण. बेन्झीन 1,4 डायॉल. बेन्झीन 1,4 डायॉल. याला आपण हायड्रोक्विनोन किंवा क्विनॉल पण म्हणतो. याला आपण हायड्रोक्विनोन किंवा काय म्हणतो आपण? याला क्विनॉल. समजलं? हा OH ऑर्थो पोझिशन मध्ये असेल कॅटेकॉल, रिसोर्सिनॉल, हायड्रोक्विनोन, क्विनॉल. सुरुवातीला हे नाव जरा वेगळे वाटतात, पण नंतर जसं आपण 1-2 वेळेस प्रॅक्टिस करू हे नाव आपल्याला लक्षात राहणार. दोन OH ग्रुप एकामेकाच्या ऑर्थो पोझिशनला कॅटेकॉल, मेटा पोझिशनला रिसोर्सिनॉल, पॅरा पोझिशनला एक तर तुम्ही हायड्रोक्विनोन म्हणा किंवा क्विनॉल म्हणा. समजलं? तर पुढे बघू आपण आणखीन एक पॉलिहायड्रिक मध्ये. असं जर असेल OH OH आणि OH, इथं बघा 3 OH ग्रुप आहे. तर मी याचं कॉमन नेम सांगतो, तुम्ही कमीत कमी याचा आययुपीएसी नेम पहिलं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करण्याचा आययुपीएसी नेम लिहा. याचा आययुपीएसी नेम 1 2 3 बेन्झीन 1,2,3 ट्रायॉल. 1,2,3 ट्रायॉल. याला पायरो गॅलॉल पण म्हणतो आपण. याला काय म्हणतो? पायरो गॅलॉल. पायरो गॅलॉल. तर इथं आपण क्लासिफिकेशन स्टॉप करू. कशाचं? फिनॉलचं. बघा 3 OH असेल तर आपण याला पायरोगॅलॉल म्हणतो. 2 OH ग्रुप एकमेकाच्या ऑर्थो पोझिशन मध्ये कॅटेकॉल, 2 OH एकमेकाच्या मेटा पोझिशनला रिसोर्सिनॉल, 2 OH एकमेकाच्या पॅरा पोझिशनला त्याला आपण हायड्रोक्विनोन किंवा क्विनॉल म्हणतो. आणि ऑर्थो म्हणजे 3 OH ग्रुप असं 1 2 3 पोझिशन मध्ये असेल त्याला आपण पायरोगॅलॉल म्हणतो. समजलं? तर आपण शेवटचं बघू आता, इथर्स. बघा इथर्स काय असतात? इथरचा जनरल फॉर्म्युला आहे ROR. ROR. बघा हे दोन्ही R ग्रुप जर सारखे असले, म्हणजे इथं पण CH3 इथं पण CH3, त्याला आपण सिंपल इथर म्हणतो. याचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं? सिंपल इथर
आणि मिक्स्ड इथर, सिंपल इथर अँड मिक्स्ड इथर, दोन्ही आर ग्रुप जर सारखे असले, दोन्ही आर ग्रुप जर सारखे असले तर त्याला सिंपल इथर, दोन्ही आर ग्रुप जर वेगळे असले तर त्याला आपण मिक्स्ड इथर किंवा अनसिमेट्रिकल इथर म्हणतो. एक तर त्याला मिक्स्ड म्हणू शकतो आपण किंवा अनसिमेट्रिकल म्हणू शकतो. तर इथरचं आयुपीएसी नेम कसं करायचं, आयुपीएसी याला डेनोट व्हायचं अल्कॉक्सी अल्केन, अल्कॉक्सी अल्केन. खूप सिंपल आयुपीएसी नेमिंग आहे बघा. मी सुरुवातीला सिंपल इथर शिकवतो, नंतर मिक्स्ड इथर. बघा आता इथं CH3, इथं O आणि इथं CH3. बघा दोन्ही आर ग्रुप सारखे आहे का, म्हणजे हा कोणता इथर झाला, सिंपल इथर. आयुपीएसी नेम काय, अल्कॉक्सी अल्केन. एका आर ग्रुपला ऑक्सिजन संघ पाठवायचं म्हणजे अल्कॉक्सी, म्हणजे हा मिथेन आहे. याला ऑक्सिजन संघ पाठवायचा म्हणजे हा झाला मिथॉक्सी, मिथॉक्सी. आणि अल्केन म्हणजे एकच कार्बन राहिला, एक कार्बनचा अल्केन कोणता, मिथेन. म्हणजे याचं नाव काय, मिथॉक्सी मिथेन. समजलं, अल्कॉक्सी अल्केन, मिथॉक्सी मिथेन. याचं हे झालं आयुपीएसी नेम, आयुपीएसी. याचं कॉमन नेम काय बघा, मिथाइल किती वेळा आहे, दोनदा. सारखाच आहे ना, मिथाइल किती वेळा, दोनदा आहे. म्हणून आपण याला लिहू शकतो डाय मिथाइल इथर, डाय मिथाइल इथर. ओके, तर मला तुम्ही याचा आयुपीएसी नेम आणि याचं कॉमन नेम लिहून दाखवा. दोन्ही साईडला इथाइल ग्रुप आहे C2H5 आणि इकडं पण C2H5. व्हिडिओ पॉज करा. चला करू स्टार्ट. ओके, तर याचा आयुपीएसी बघा, दोन्ही आर ग्रुप सारखेच आहे. एकाला ऑक्सिजन संघ पाठवा, इथेन आहे म्हणून इथॉक्सी, आणि एकाला लिहायचं त्याचं अल्केन म्हणजे याचं नाव काय झालं, इथॉक्सी इथेन, इथॉक्सी इथेन. याचं कॉमन नेम, दोन्हीकडे इथाइल ग्रुप आहे, दोनदा आहे म्हणून डाय, डाय इथाइल इथर. याला काय म्हणायचं, डाय इथाइल इथर. हे झालं सिंपल इथरचं नॉमेनक्लेचर. आता आपण मिक्स्ड इथर घेऊ. मिक्स्ड इथर किंवा त्याला दुसरं नाव काय, अनसिमेट्रिकल इथर. दोन्ही आर ग्रुप वेगळे. बघा हा मिथाइल आहे, हा इथाइल, हा मिथाइल आहे ना, इथाइल आहे. तर आयुपीएसी नेम काय सांगतं, अल्कॉक्सी अल्केन. पण इथं आता कोणता आर ग्रुप ऑक्सिजन संघ जाणार, नीट लक्षात घ्या मी काय सेंटेन्स वापरतो आता. जो आर ग्रुप छोटा आहे तो ऑक्सिजन संघ जाणार. सिंपल मध्ये तसं काही प्रॉब्लेम नव्हतं, कोणताही आपण ऑक्सिजन संघ पाठवत होतो. पण मिक्स जर असेल तर जो छोटा आर ग्रुप आहे तो ऑक्सिजन संघ जाणार. तर इथे एक कार्बन, इथे दोन कार्बन आहे म्हणजे हा ऑक्सिजन संघ जाणार, कारण इथे एकच कार्बन आहे. म्हणून याचं नाव काय आहे, मिथॉक्सी. आणि हा दोन कार्बन आहे म्हणून इथेन. याचं नाव काय येणार आहे, मिथॉक्सी इथेन. याचं कॉमन नेम एका साइडला मिथाइल आणि एका साइडला इथाइल आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये कोण पहिला येतो, इथाइल. म्हणून आपण याला म्हणायचं इथाइल मिथाइल इथर, इथाइल मिथाइल इथर. आणखी एक एक्झाम्पल देतो बघा याचा, C2H5O CH2 CH2 CH3. इथं दोन कार्बन, या साईडला तीन कार्बन आहे. हा दोन कार्बन आहे म्हणजे हा छोटा आहे, याला ऑक्सिजन संघ पाठवा. त्याचं नाव काय येणार, इथॉक्सी.
आणि इथं 3 कार्बन आहे 1 2 3. हा इथं ओवायची इथं नंबरिंग द्या 1 2 3. इथं ऑक्सी, प्रोपेन किंवा हा OH ओ हा फर्स्ट कार्बन वर जातो म्हणून 1 प्रोपेन पण म्हणू शकतात किंवा प्रोपेन 1 ANE असं पण लिहू शकतो. इथं ऑक्सी प्रोपेन 1 ANE. पण इथं एकच पॉसिबिलिटी म्हणजे इथं 1 लिहिला नाही तरी चालेल. आणि याचं कॉमन नेम एका साइडला इथाइल आहे, एका साइडला प्रोपाइल आहे. तर बघा काय असणार याचा कॉमन नेम. ओके, कॉमन नेम मध्ये काय करतो आपण अल्फाबेटिकल ऑर्डर बघतो. तर इथाइल पहिले येणार म्हणून इथाइल, प्रोपाइल, इथर, इथाइल प्रोपाइल इथर. तर अशा पद्धतीने आपण अल्कोहोल फिनॉल्स इथरचं क्लासिफिकेशन आणि त्याचं नॉमेनक्लेचर एकदम डिटेल मध्ये बघितलं. आणखीन जरा ऍडव्हान्स लेवलचं कन्सेप्ट आपल्याला बघायचं आहे तो 5 मिनिटात आपण कंप्लीट करूया. तर बघा आपल्याला सायक्लिक इथर पण कधी कधी विचारू शकतात. सायक्लिक इथर काय असतात बघा, CH2 आणि इथं जर O असला, अशी रिंग जर असली आणि इथर आहे बघा, कारण O आहे इथं मध्ये ROR, पण ही सायकल आहे. याला आपण IUPAC नेम मध्ये काय म्हणतो, ऑक्सिरेन. याला काय म्हणतो आपण, ऑक्सिरेन. याचं कॉमन नेम आपण म्हणू शकतो इपॉक्सी. आणि किती कार्बन आहे, 2 कार्बन आहे म्हणून इपॉक्सी इथेन. इपॉक्सी इथेन. आणखी 2 एक्झाम्पल देतो बघा, मग कन्सेप्ट क्लिअर होईल. इथं जर CH3 असेल, इथं CH, इथं CH2 आणि असं असेल तर तुम्हाला माहिती याला आपण काय म्हणतो, ऑक्सिरेन. काय म्हणतो आपण, ऑक्सिरेन. मग इथून ऑक्सिजनला नंबरिंग स्टार्ट करायचं 1 2 3. बघा याला ऑक्सिजनला नंबरिंग स्टार्ट करतो. हा स्पेशल टाइपची नॉमेनक्लेचर आहे. याला आपण ऑक्सिजनला नंबरिंग करतो 1 2 3. 2 वर कोणता ग्रुप आहे, मिथाइल, म्हणून आपण याला म्हणायचं 2 मिथाइल ऑक्सिरेन. कारण एवढ्याला आपण काय म्हणतो असतो, ऑलरेडी म्हणतोय आपण ऑक्सिरेन. ओके, याचा जर कॉमन नेम लिहायचा असेल तर O ज्या कार्बनला अटॅच आहे, म्हणजे ज्या साइडने अटॅच तिथून नंबरिंग स्टार्ट करा. मग मी इथून नंबरिंग स्टार्ट करतो 1 2 3. या सिस्टीमला आपण इपॉक्सी म्हणतो, इपॉक्सी. किंवा आपण 1,2 1 आणि 2 मध्ये हा 1,2 इपॉक्सी. आणि टोटल किती कार्बन आहे, 3 कार्बन म्हणून प्रोपेन 1,2 इपॉक्सी प्रोपेन. बघा याचं शेवटचं एक्झाम्पल घेऊ आपण. CH3 CH3 इथं O, इथं O. ऑक्सिरेन ज्यावेळेस आपण IUPAC नेम मध्ये नंबर देतो, ऑक्सिजनला नंबर देतो 1 2 3. 2 वर मिथाइल ग्रुप आहे आणि 3 वर पण मिथाइल ग्रुप आहे. सो 2,3 डायमिथाइल ऑक्सिरेन. 2,3 डायमिथाइल ऑक्सिरेन. आणि कॉमन नेम मध्ये कसं, तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ
सेकंड आणि थर्ड मध्ये हा इपॉक्सी आहे. सो 2,3 इपॉक्सी. टोटल 1 2 3 4 4 कार्बन म्हणजे ब्युटेन. तर याचं नाव काय झालं, कॉमन नेम 2,3 इपॉक्सी ब्युटेन. कधी एक्झाम मध्ये आलं तर त्याचं नॉमेनक्लेचर तुम्हाला आलं पाहिजे, याच्यासाठी हे 3 एक्झाम्पल्स दिले. फार काय एक्झाम मध्ये विचारलं जात नाही, पण कधी जर विचारले याचं नॉमेनक्लेचर तुम्हाला ते आलं पाहिजे. तर इथं आपण सगळं क्लासिफिकेशन, सगळं नॉमेनक्लेचर एकदम डिटेलमध्ये कंप्लीट केलंय. याचं पुढलं लेक्चर रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल. एकदा अल्कोहोल पूर्ण झाल्यानंतर आपण फिनॉल पूर्ण झाल्यानंतर इथर स्टार्ट करणार आहोत. तर या लेक्चरमध्ये काय अडचण असेल तर नक्की कळवा. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच जणांनी चॅनल सबस्क्राईब केला नाही तर सबस्क्राईब करा. आणि ज्या गरजू विद्यार्थ्यांना आहेत त्यांना हा शेअर करा. कारण या लेक्चरमध्ये मी जितकं काही असेल तेवढं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय. तर तुम्ही काय करायचं, आज तुमचा होमवर्क काय, सीबीएसईचं बुक घ्यायचं, एनसीईआरटी, त्याच्यात अल्कोहोल फिनॉल इथर चॅप्टर काढायचा. आणि माझ्यामध्ये 2-3च पेजेस असतील, तर त्याच्यात ते अल्कोहोल कसं क्लासिफाय केलं जातं, त्याचं नॉमेनक्लेचर काय, तिथं चार्ट्स दिलेले, बरेच एक्झाम्पल्स दिलेले. तर ते सगळे एक्झाम्पल्स तुम्ही त्या चार्टमध्ये उत्तर न बघता सॉल्व्ह करायचे. म्हणजे एक्झाम्पल लिहायचं, त्याचं कॉमन नेम, त्याचं IUPAC नेम, परत दुसरं एक्झाम्पल, असं करता करता तुम्ही ते चार्टमधले सगळे एक्झाम्पल्स कंप्लीट करायचे. मग ते अल्कोहोलचे असू द्या, फिनॉल तर मी इथंच कंप्लीट केलंय पूर्ण. मग इतरचे अजून एक्स्ट्रा काही एक्झाम्पल्स असतील, परत इंटेक्स्ट क्वेश्चन्स असतील, ते सॉल्व्ह करायचे. फार तर फार अर्धा 1 तास लागेल तुम्हाला हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी. एकदा पहिलं पूर्ण ते क्लासिफिकेशन आणि ते व्यवस्थित वाचून घ्यायचं. हा लेक्चर बघितल्यावर तुम्हाला ते एकदम क्लिअर समजणार. त्याच्यातले सगळे इंटेक्स्ट क्वेश्चन असू द्या, ते चार्ट दिलेले असू द्या, त्याचे जेवढे IUPAC नेमिंग असेल ते सगळे मला सॉल्व्ह करून पाठवायचे. आणि या लेक्चरमध्ये जेवढं काही सांगितलंय ते पण मला हा व्हिडिओ बघितल्या ते नोट डाऊन करायचं. कारण व्हिडिओ बघताना आपल्याकडे नोटबुक पाहिजे, आपण ते नोट डाऊन करायचं आणि त्याचे फोटो हे माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा. ज्यावेळेस तुम्ही हे फोटो पाठवतात त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या खाली नाव मेन्शन करा, क्लास मेन्शन करा. कारण इतके विद्यार्थी समजत नाही, मग आम्हाला पण कळू शकतं की कोण अभ्यास करतंय आणि कोण अभ्यास करत नाही. काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.